नमस्कार. मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की सध्या आझाद मैदानावर आपलं आंदोलन चालू आहे. आपण सर्वांनी कमीत कमी 8 आणि 9 जुलैला मैदानावर सर्वांनी उपस्थित राहावं. मित्रांनो, वेळ हातातून निघून जात आहे. अधिवेशनावर अधिवेशन होत आहेत, पण आपला विचार शासन करायला तयार नाही. शासनाने जो इलेक्शनपूर्वी जो जी आर काढला होता त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि सामान्य शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की हा जी आर फक्त आपल्याला दाखवण्यापुरता होता का. पण हरकत नाही, त्यांनी काही जरी ठरवलं असलं तरी आपण आपल्या न्यायासाठी लढत आहोत, आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत. म्हणून आज येत्या 8 आणि 9 तारखेला 2 दिवस आपल्याला महाराष्ट्र बंद ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या शाळा बंद ठेवायच्या आणि शाळा बंद पुकारून या शासनाचा आपल्याला या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आहे. त्याचबरोबर आझाद मैदानावर मागील 1 महिन्यापासून आपले बांधव त्या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत. तर आपण सर्वांनी ह्या 2 दिवसामध्ये जसं शक्य आहे तसं शाळेतून 1-2 शिक्षकांनी ज्याप्रमाणे शक्य होईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी मैदानावर उपस्थित राहावं. जेवढी संख्या आपली जास्त दिसेल तेवढा आपल्या मागणीची तीव्रता तेवढी शासनाला कळेल असं मला वाटतं. म्हणून सर्वांनी घरी न बसता आज मैदानावर यावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, हा लढा आपल्याला लढतच राहावा लागणार आहे. मागील 20 वर्षापासून आपण हा लढा लढतोय. आपण 60% 40% पोहोचलो. ठीक आहे, आता 2-3 टप्पे आपले शिल्लक आहेत, पण निश्चितच या आंदोलनाच्या माध्यमातून लढ्याच्या माध्यमातून आपण 100% आपल्या मागण्या मान्य करून घेऊ अशी मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे. पण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपलं अंशतः अनुदानित जे राहिलेलं प्रकरण आहे याचा पुढील टप्पा हा शासनाकडून मिळवून घेण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर उपस्थित राहावं. नमस्कार.